कंटिन्युअस टेन्स. रिपीट इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा सगळ्यांनी. बी सो ऍक्टिव्ह. शिकायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. Hello everybody. Which tense? Present continuous tense. What is meant by present continuous? प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय? सगळ्यात पहिली प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स बेसिकली कॉल्ड एज वर्तमान काळ. आणि कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. ट्राय टू अंडरस्टँड. प्रत्येक जे टेन्स शिकवते मी तुम्हाला त्याची समरी खूप जास्त महत्वाची आहे. त्याचं जे नॉलेज मी तुम्हाला देते ते खूप जास्त महत्वाचं. कारण वाक्य बनवत असताना तुम्हाला यू हॅव टू फाइंड आउट. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इट इज कॉल्ड ॲज चालू वर्तमान काळ. याला काय बोलतात? चालू वर्तमान काळ. ह्याचे डेफिनेशन सांगते. प्रत्येक टेन्सची एक एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स? चालू सी somebody is doing something. What is the definition? You can see somebody is doing something. Somebody is doing something. Guys, याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे काय? बेसिकली इट इज अ पॅटर्न. आपण आपल्या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये पॅटर्न वाईज इंग्लिश शिकतो ना. प्रत्येक पॅटर्न देते मी तुम्हाला, त्याचा पुढे त्याचा फॉर्म्युला देते. सो दिस इज द थिंग. समबडी इज डुईंग समथिंग. कोणीतरी काहीतरी करत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय? चालू वर्तमान काळ. व्हॉट इज मीन बाय प्रेझेंट कंटिन्युअस? चालू वर्तमान काळ. ह्याच्यामध्ये अशा गोष्टी बोलल्या जातात ज्या आता चालू आहेत. थोड्या टाइमसाठी फॉर नाव अशा गोष्टी ज्या आता चालू आहेत दे आर कॉल्ड ॲज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आता कोणीतरी काहीतरी करत आहे. फॉर नाव कोणीतरी काहीतरी करत आहे. मग इट हॅज अ फॉर्म्युला. ह्याचा पॅटर्न आहे. व्हॉट इज द पॅटर्न? हिअर वी गो. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. व्हॉट इज द फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. व्हॉट इज द फॉर्म्युला? प्लीज सगळ्यांनी एकदा चॅट बॉक्स मध्ये फॉर्म्युला टाइप करा बरं. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. Come on, dear people. What is the formula? Repeat in the chat box, please. You can see on the screen. स्क्रीन वरती छोटं छोटं दिसत असेल ना तर यू कॅन झूम. आता स्क्रीन झूम करू शकता तुम्ही. मग तुम्हाला सगळं यांना व्यवस्थित दिसणार क्लिअर. तर एखादे काही असतील जे तुम्हाला दिसत नाही, त्रास होतोय, तर मग यू कॅन गेट इट. सी जस्ट चेक अँड लेट मी नो इन द चॅट बॉक्स. सांगा मला चॅट बॉक्स मध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कंटिन्युअस टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा काय बरं फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस ॲमिजार. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे. फॉर्म्युला सगळ्यांना पाठ झाला? एव्हरीबडी हॅव यू रिकॉग्नाइज द फॉर्म्युला? हॅव यू रिकॉल्ड द फॉर्म्युला प्रॉपरली? काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. दॅट्स रिअली रिअली ब्युटिफुल. फॅन्टास्टिक. आता पहा, लेट्स टॉक अबाउट एव्हरी सिंगल एलिमेंट. सब्जेक्ट काय, ॲमिजार काय, VING काय, ऑब्जेक्ट काय आणि ॲडवर्ब काय यांच्याविषयी आपण बोलू. सगळ्यांना फॉर्म्युला पाठ झाला? Have you memorized the formula? Subject plus ॲमिजार plus VING plus object plus adverb. What is the formula? Subject plus ॲमिजार plus VING plus object plus adverb. Subject plus ॲमिजार plus VING plus object plus adverb. This is the formula. आता पहा, what is the subject? Here you can see subjects. Subjects म्हणजे काय? कर्ता. सगळ्यात पहिले द फॉर्म्युला मध्ये सगळ्यात पहिले काय होतं? व्हॉट वॉज ऍट द बिगिनिंग? सगळ्यात आधी काय होतं? सब्जेक्ट होता, है ना. मग सब्जेक्ट म्हणजे काय बरं? व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, करणारा. मग सब्जेक्ट कोण कोण असतं हे पाहिजे लिस्ट दिली आहे. सब्जेक्ट कोण कोण असू शकतं? आय, ही, शी, इट. एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, वी असू शकतं, यू असू शकतं, दे असू शकतं. हे सगळं वाक्यातलं काय? व्हॉट आर दोज? दोज आर द सब्जेक्ट्स. वाक्यातले ते काय आहेत? सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे ना. दे आर सब्जेक्ट्स इन द सेंटेन्स. ऍब्सोल्युटली. आता त्याच्यानंतर काय बरं? व्हॉट इज देअर नेक्स्ट? हेल्पिंग वर्ब्स. पुढे काय आलंय? हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब आलं फॉर्म्युलामध्ये 2 नंबरला. ॲमिजार त्यांना बोलतात हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय? हिअर यू कॅन सी सहाय्यकारी क्रियापद
प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये ऍज अ हेल्पिंग वर्ब आलेले आहेत एम इज आर. काय आलेले आहेत ऍज अ हेल्पिंग वर्ब? एम इज आर. व्हॉट आर द हेल्पिंग वर्ब्स हिअर? एम इज अँड आर. ठीक आहे. त्याच्या पुढे नेक्स्ट आता हेल्पिंग वर्ब्स एम इज आर आहेत. मग एम कधी वापरतात, इज कधी वापरतात आणि आर कधी वापरतात? दॅट इज द मेन थिंग. हे एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि हे आर कधी वापरायचं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता करता जर आय असेल तर आय सोबत एम वापरायचं. इफ द सब्जेक्ट इन युअर सेंटेन्स इज आय असेल तर आय सोबत काय वापरायचं? एम वापरायचं. ही, शी, इट, राधा. एक व्यक्ती एक वस्तू विषयी बोलत असेल तर काय वापरायचं? इज. रिपीट आफ्टर मी इन द चॅट बॉक्स. ही, शी, इट. व्यक्ती विषयी बोलत असेल तर काय यूज करणार आहात? आर यूज करणार आहे. यू हॅव टू यूज आर. करेक्ट. अँड सॉरी इज यूज करणार आहात. अँड वेन यू आर स्पीकिंग अबाउट वी, यू अँड दे, जेव्हा तुम्ही वी, यू किंवा दे बद्दल बोलता तर तुम्ही काय यूज करणार आहात? आर यूज करणार आहात. आय सोबत एम, सिंग्युलर सोबत इज, प्लुरल सोबत आर. आय सोबत एम, सिंग्युलर सोबत इज आणि प्लुरल सोबत आर. हे झालं हेल्पिंग वर्ब. पुढे काय होतं फॉर्म्युलामध्ये? सगळ्यात आधी फॉर्म्युलामध्ये होतं सब्जेक्ट, त्याच्यानंतर होतं हेल्पिंग वर्ब सेकंड नंबरला, त्याच्यानंतर काय? मेन वर्ब. व्हॉट इज ॲट द नंबर थर्ड? पुढे काय? मेन वर्ब. मेन वर्ब मध्ये इथे आलेले व्हीआयएनजी. फॉर्म्युलामध्ये व्हीआयएनजी आला ना नंबर थर्डला, तर व्हीआयएनजी म्हणजे काय असतं? मुख्य क्रियापद. मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय? मुख्य क्रियापद. वाक्यामध्ये काही क्रिया येत असतात, मुख्य क्रिया येत असतात. जसं हे प्लेइंग, गोईंग, कमिंग, रायटिंग, स्पीकिंग, लाफिंग, स्माइलिंग, क्राईंग. दिस आर द मेन वर्ब्स. त्यांना आयएनजी लावून टाकलेलं. मुख्य क्रिया जाणे, येणे, खाणे, पिणे, रडणे, झोपणे, हसणे, बोलणे. मेन वर्ब यांना बोलतात मुख्य क्रिया. त्याच्यानंतर व्हॉट इज देअर? ऑब्जेक्ट. 4 नंबरला काय फॉर्म्युला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं वाक्यातलं? आता तुम्हाला सब्जेक्ट येईल ना ओळखता. वाक्यात सब्जेक्ट कोण असतं? आय, ही, शी, वी, यू, दे. वाक्यातला जो पहिला शब्द असतो तो काय असतो? सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. ऍज अ हेल्पिंग वर्ब काय असतं? एम, इज, आर. हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब. मेन वर्ब कसं ओळखायचं? प्ले, गो, कम, जाणे, येणे, खाणे, पिणे. वाक्याच्या शेवटी येतं मेन वर्ब. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? आता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ह्याचे डेफिनेशन सांगायची झाली तर नीट ऐका. ऑब्जेक्ट म्हणजे जी क्रिया होतीये ती कशावर होतीये त्याला बोलतात ऑब्जेक्ट. जी क्रिया होत आहे ती नेमकी कशावर होत आहे त्याला बोलतात ऑब्जेक्ट. ते कसं ओळखायचं? वाक्याला काय किंवा कोणाला प्रश्न विचारायचा. हॅलो, काय करायचं वाक्याला? काय किंवा कोणाला प्रश्न विचारायचा, जे उत्तर येतं ते ऑब्जेक्ट. जसं मी इंग्रजी शिकवत आहे तर मी काय शिकवत आहे? इंग्रजी. वाक्यातला ऑब्जेक्ट इंग्रजी. मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे. कोणाला शिकवते? विद्यार्थ्यांना. मग ते वाक्यातलं काय बरं झालं? ऑब्जेक्ट. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, मी पत्र लिहित आहे. काय लिहितीये? पत्र. ते वाक्यातलं काय झालं? ऑब्जेक्ट. मी माझ्या आईला पत्र लिहितीये. कोणाला लिहितीये? आईला. ते वाक्यातलं काय झालं? ऑब्जेक्ट. वाक्य ऑब्जेक्ट कसं ओळखायचं लक्षात आलं? वाक्याला काय किंवा कोणाला नाही प्रश्न विचारायचा. तो मोबाईल खेळत आहे. काय खेळतोय? मोबाईल. मोबाईल काय? मग तो खेळतोय. पण तो काय खेळतोय? मोबाईल खेळतोय. मग काय करायचं? ते वाक्यातलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? हाऊ टू रिकॉग्नाइज द ऑब्जेक्ट इन युअर सेंटेन्स. वाक्यातलं ऑब्जेक्ट तुम्ही कसं ओळखणार आहात? डिड यू एव्हरीवन अंडरस्टँड? लक्षात आलं वाक्यातलं ऑब्जेक्ट हाऊ टू रिकॉग्नाइज. कसं ऑब्जेक्ट ओळखायचं वाक्यात? लक्षात आलं का तुम्हाला? यू कॅन recognize the object. You can find out object in your sentence in this way. Did you everybody understand? सगळ्यात महत्वाची गोष्ट वाक्यातलं ऑब्जेक्ट. नाउ प्रोसीडिंग अहेड. पुढे काय? ऍडवर्ब. व्हॉट इज ऍडवर्ब? ऍडवर्ब काय असतं? वाक्यात ऍडवर्ब येतं ना. मग ऍडवर्ब कसं ओळखायचं? हॅलो हॅलो. ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. ऍडवर्ब कसं ओळखायचं? ऍडवर्बला काय बोलतात? क्रियाविशेषण. मग आता जसं ऑब्जेक्ट समजण्यासाठी तुम्ही वाक्याला काय किंवा कोणाला प्रश्न विचारला, तसं ऍडवर्ब समजण्यासाठी वाक्याला कसं, कोठे किंवा कधी याने प्रश्न विचारायचा ऍडवर्ब सापडतो. काय लक्षात आलं? वाक्याला प्रश्न विचारायचा कशाने? कसं,
कोठे कधी. आणि जे उत्तर येतं व्हॉट एव्हर इज द आन्सर, जे आन्सर येईल ते तुमचं वाक्यातलं ऍडव्हर्ब आहे. कसं, कोठे किंवा कधी. फॉर एक्झाम्पल, ती मोठ्या मोठ्याने रडतीये, ती मोठ्या मोठ्याने रडत आहे. कसं रडतीये, मोठ्या मोठ्याने, ते वाक्यातलं काय, ऍडव्हर्ब. ठीक आहे. तो मैदानावर खेळतोय. कुठं खेळतोय, कुठं खेळतोय, हे बघ कुठं, मैदानावर. आई पहाटे 5 वाजता स्वयंपाक करतीये. कधी करतीये, पहाटे 5 वाजता. कधी, टाइम सांगितलं तर ते काय झालं वाक्यातलं ऍडवर्ब. हाऊ, वेअर, व्हेन. कसं, हे, कधी. याने वाक्यातलं काय सापडतं, सब्जेक्ट सोपं आहे ओळखायला. सब्जेक्ट कसं ओळखायचं, पहिला शब्द असतो आय, ही, शी, वी, यू, दे, काय वाक्यात करता असतो सगळ्यात सुरुवातीला. हेल्पिंग वर्ब कसं ओळखणार, टेन्स नुसार. प्रेझेंट टेन्स आहे तर काय येतं, एम इज. मेन वर्ब कसं ओळखणार, मुख्य क्रिया, जाणे येणे खाणे पिणे रडणे सगळ्यात शेवटी येतं. ऑब्जेक्ट कसं ओळखणार, कोणाला किंवा काय नाही प्रश्न विचारायचा, व्हॉट ऑर हुम. आणि ऍडवर्ब कसं ओळखायचं, कसं, कोठे, कधी. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं. इलेमेंट्स, कुठलंही इंग्लिशचं जे वाक्य असतं त्याच्यामध्ये एवढे इलेमेंट्स असतात. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, ऍडवर्ब, ह्या गोष्टी वाक्यामध्ये असतात. बाकी अजून खूप गोष्टी असतात, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन, पण मेन ह्या गोष्टी असतात. हे 5 एलिमेंट, याने एक वाक्य बनतं. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ह्याच्यापासून एक वाक्य बनतं. सगळे जेव्हा एकत्र येतात ते वाक्य बनतं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? मस्तपैकी मेसेज करा येस मॅम इन द चॅट बॉक्स विथ ब्युटिफुल स्माइल अँड विथ फुल ऑफ स्पिरिट. प्लीज डू मेसेज इन द चॅट बॉक्स येस मॅम. आवाज वगैरे सगळं येतोय ना व्यवस्थित तुम्हाला माझा, काय प्रॉब्लेम नाहीये ना? ग्रेट, सो ब्युटिफुल. जेवण वगैरे झालं होतं का सगळ्यांचं, जेवण करून बसले होते ना? जेवण नसेल केलं तर प्लीज आय रिक्वेस्ट उद्यापासून जेवण करूनच बसा हा, बिकॉज वी गेट लेट ना, वी आर सो लेट to complete the class or to finish the class. We will be so late. So please kind request उद्यापासून 9च्या आधी जेवण करून किचन क्लोज. डन. महिला मंडळ तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, सो 9च्या आधी बरोबर सगळ्यांचे जेवण होणार. चलो, तो इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं ना? पुढे. Now just we will proceed. Here we go. एक minute. We will just clean the slide. Now, आता तुम्ही काय करायचंय, रिकॉग्नाइज द सेंटेन्स एलिमेंट्स. वाक्यामध्ये तुम्ही काय काय ओळखायचं, त्याला लिहायचं राहिलंय. तुम्ही वाक्यातलं सब्जेक्ट ओळखायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब ओळखायचं, हेल्पिंग वर्ब ओळखायचं, हेल्पिंग वर्ब शेवटी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही वाक्यातलं मेन वर्ब ओळखायचं, त्याच्यानंतर तुम्ही वाक्यातलं ऑब्जेक्ट ओळखायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही वाक्यातलं ऍडव्हर्ब ओळखायचं. डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड? काय करायचं सगळ्यांनी, मला वाक्यातून सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि ऍडव्हर्ब ओळखून दाखवायचं. इथं वाक्य तुमच्या समोर, मी काळजीपूर्वक गृहपाठ पूर्ण करत आहे. मी काळजीपूर्वक गृहपाठ पूर्ण करत आहे. चला, आता मला विचारायचं तुम्हाला सगळ्यांना, मी विचारते तसं तसं सांगा. हे जे वाक्यात सब्जेक्ट काय, व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स? टाइप इन द चॅट बॉक्स, पटापट टाइप करा. व्हॉट इज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स? सब्जेक्ट काय वाक्यामध्ये इन द मराठी सेंटेन्स, व्हॉट इज द सब्जेक्ट? सब्जेक्ट इज पहिला शब्द, द व्हेरी फर्स्ट वर्ड, पहिला शब्द. हे काय वाक्यातलं सब्जेक्ट. व्हेरी गुड. हेल्पिंग वर्ब काय? What is the helping verb? The subject is the first word. Me. वाक्यातला subject आहे. Helping verb काय? What is the helping verb? Can you please let me know? सांगणार का? Helping verb काय? Helping verb कसं ओळखायचं? वाक्यात टेन्स काय आहे, आहे आलं तर काय घ्यायचं, am is are. Helping verb am is are. आहे आलं ना एंडिंगला, प्रेझेंट टेन्स, मग am is are helping verb. हेल्पिंग वर्ब समजा am is are, आहे. ओके. मेन वर्ब. व्हॉट इज द मेन वर्ब इन द सेंटेन्स? वाक्यात मेन वर्ब काय आहे ओळखा. मेन वर्ब आय एम आस्किंग यू एव्हरीबडी, मेसेज इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायला जमतोय का?
पार्टिसिपंट्स वर क्लिक करा, पल्लवी मॅम वर क्लिक करा अँड यू कॅन जस्ट डू मेसेज. व्हॉट इज मेन वर्क? वाक्यात मेन वर्क काय? पटापट ओळखायचं. एव्हरीबडी रिकॉग्नाइज फास्ट. मेन वर्क मुख्य क्रिया काय? मुख्य क्रिया. मुख्य क्रिया काय? पूर्ण करणे. मुख्य क्रिया आहे पूर्ण करणे. पूर्ण करणे मुख्य क्रिया आहे. पूर्ण करणे, कम्प्लीट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी, ऑब्जेक्ट शोधण्यासाठी कशाने प्रश्न विचारायचा वाक्याला? प्रश्न विचारला काय कोणाला, काय कोणाला, दोन्हीपैकी कशाने तरी प्रश्न विचारा वाक्याला, तुम्हाला वाक्यातला ऑब्जेक्ट मिळेल. हा गुड. मी आन्सर्स पाहते चॅट बॉक्स मध्ये, तर मला सगळ्यांचे आन्सर्स दिसतात चॅट बॉक्स मध्ये. आय एम चेकिंग. येस. व्हॉट इज ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स? एव्हरीबडी कम ऑन, फाइंड आउट ऑब्जेक्ट. कोण म्हणलं काळजीपूर्वक? हा, ऑब्जेक्ट काय ने प्रश्न विचारा. मी काळजीपूर्वक काय पूर्ण करत आहे? काय पूर्ण करतेय? गृहपाठ. गृहपाठ ऑब्जेक्ट आहे. अँड व्हॉट इज ऍडवर्ब इन द सेंटेन्स? आणि वाक्यातला ऍडवर्ब काय? व्हॉट इज द ऍडवर्ब इन युअर सेंटेन्स? चल मी. एव्हरीवन, एव्हरीवन, एव्हरीवन प्लीज रिकॉग्नाइज. व्यवस्थित पाहून घ्या वाक्यातला ऍडवर्ब काय? मी कसं गृहपाठ पूर्ण करतेय? कसं? काळजीपूर्वक. हे वाक्यातलं ऍडवर्ब आहे. डिड यू अंडरस्टँड? इकडे पहा. वाक्यातलं सब्जेक्ट कसं ओळखायचं? पहिला शब्द मी, सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब कसं ओळखायचं? शेवटचा शब्द आहे. मेन वर्ब कसं ओळखायचं? मुख्य क्रिया. क्रिया काय? पूर्ण करणे ही क्रिया आहे. काय पूर्ण करतेय? ही पूर्ण करण्याची क्रिया कशावर घडतेय? गृहपाठ. काय पूर्ण करतेय? गृहपाठ. हे काय? वाक्यातलं ऑब्जेक्ट. आणि कसं पूर्ण करतेय? काळजीपूर्वक. हे डिस्क्रिप्शन झालं, ते वाक्यातलं ऍडवर्ब. सो सी, चेक युअर आन्सर नाव. आता इथे तुम्ही चेक करू शकता. वाक्यातलं मी सब्जेक्ट, काळजीपूर्वक ऍडवर्ब, गृहपाठ ऑब्जेक्ट, पूर्ण करणे मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब. पुढचं वाक्य चला फाइंड आउट करा. फाइंड आउट सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, सगळ्या गोष्टी फाइंड करा बरं. चला एव्हरीवन प्लीज. फाइंड आउट. एव्हरीबडी प्लीज फाइंड आउट. सब्जेक्ट शोधा, हेल्पिंग वर्ब शोधा, पटापट, स्पीड. एव्हरीबडी क्विकली प्लीज फाइंड आउट. प्लीज फाइंड आउट. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, ऍडवर्ब. वाक्याच्या पॅटर्न नुसार सगळ्या गोष्टी शोधून दाखवा मला. वाक्यात सब्जेक्ट काय आहे हे पहिलं सगळं दिलंय. सब्जेक्ट शोधायचं, हेल्पिंग वर्ब शोधायचं, मेन वर्ब शोधायचं, ऑब्जेक्ट शोधायचं आणि ऍडवर्ब शोधायचं. झालं फाइंड? डिड यू फाइंड आउट? आर यू डन? आर यू डन एव्हरीवन? शोधलं सगळ्यांनी? सगळ्यांनी शोधलंय? दॅट्स ब्युटिफुल. चेक. मुले वाक्यातलं सब्जेक्ट आहे. पहिला शब्द मुले, करता, करणारा, मुले सब्जेक्ट. त्याच्यानंतर एंडिंगला हेल्पिंग वर्ब. रंगवणे मेन वर्ब, मुख्य क्रिया काय? रंगवणे. मग घर रंगवतोय का, चित्र रंगवतोय का, अजून काय, ते नंतरची गोष्ट. रंगवणे ही क्रिया. बरं, रंगवण्याची प्रोसेस कशावर होतीये? काय रंगवतोय? चित्र. ऑब्जेक्ट. कसं रंगवतोय? आनंदाने. ऍडवर्ब. ते वाक्यातलं काय? ऍडवर्ब. नेक्स्ट सेंटेन्स. चलो कम ऑन, फाइंड इट आउट एव्हरीवन. पटापट दाखवा शोधून मला. चलो चलो एव्हरीवन, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं असं. सब्जेक्ट, त्याच्या पुढे काय? हेल्पिंग वर्ब काय? मेन वर्ब काय? असं लिहा सगळं चॅट बॉक्स मध्ये, आणि मी उत्तर दिल्यावर चेक करून पहा. राईट डाऊन इन द चॅट बॉक्स. कम ऑन, टेक सम एफर्ट्स एव्हरीबडी. डिअर स्टुडंट्स, टाइप इन द चॅट बॉक्स किंवा वही मध्ये लिहून काढा फास्ट मध्ये. सो यू कॅन चेक युअर आन्सर्स. Come on, come on, come on. शोधलं? शोधा एव्हरीवन. फाइंड इट आउट एव्हरीबडी. पटापट हे शोधता आलं पाहिजे तुम्हाला स्पीड मध्ये. मग कुठलाही फॉर्म्युला असून, फॉर्म्युला किती चेंज होऊ द्या, मग तुम्ही वाक्य बनवू शकता.
येस, शिक्षक प्रेमाने शिकवत आहेत. सब्जेक्ट काय, हेल्पिंग वर्ब काय, मेन वर्ब काय, ऑब्जेक्ट काय आणि ऍडवर्ब काय, अशा सिक्वेन्सने जायचं. फॉर्म्युला काय आपला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस अमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. सब्जेक्ट शोधायचं. सेकंड नंबरला हेल्पिंग वर्ब शोधा. थर्ड नंबरला मेन वर्ब आहे पाहिजे. हे बघ सगळं सब्जेक्ट आधी शोधायचं. मी थांबायचं, मी कलर तुम्हाला सिक्वेन्स दाखवले, तुम्ही परत एकदा कलर आहे ना स्ट्रॉंग घेऊ दे. हिअर सगळ्यात आधी सब्जेक्ट शोधायचं नंबर 1. त्याच्यानंतर हे पाहिजे नंबर 2 हेल्पिंग वर्ब शोधायचं. नंबर 3 मेन वर्ब शोधायचं. नंबर 4 ऑब्जेक्ट शोधायचं. नंबर 5 ऍडवर्ब शोधायचं. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. सब्जेक्ट झालं ना शोधून सगळ्यांचं, झालं ना, सगळ्यांनी शोधलंय ना. हा, आता चेक युअर आन्सर्स नाव. हे पहा, शिक्षक वाक्यात शिक्षक काय, सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब काय आहे, मेन वर्ब काय, शिकवणे. आता ह्या वाक्यामध्ये हे वाक्य असं आहे की ह्याच्यात ऑब्जेक्टच नाहीये. कॅन यू फाइंड द ऑब्जेक्ट, इज देअर ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स? शिक्षक काय शिकवत आहेत, काहीच नाही सांगितलं. कोणाला शिकवत आहेत, काहीच नाही सांगितलं. नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. वाक्यात ऑब्जेक्ट नाहीये, डायरेक्ट ऍडवर्ब आहे. कसं शिकवत आहेत, प्रेमाने. इथं पल्लवी मॅडम घ्यायला पाहिजे होतं, है ना. पल्लवी मॅडम प्रेमाने शिकवत आहे. तर मग राहूनच गेलं यार, शट. ओके, जाऊ द्या. तर मग काय करायचं, देन व्हॉट टू डू. डिड यू अंडरस्टँड काय झालं मग आता इथे? शिक्षक प्रेमाने शिकवत आहेत. वाक्यामध्ये प्रेमाने हे काय, व्हॉट इज प्रेमाने हिअर, प्रेमाने हे वाक्यातलं ऍडवर्ब आहे. शिक्षक कसं शिकवत आहेत, कसं, प्रेमाने ऍडवर्ब आहे. सो इज देअर सब्जेक्ट. कोणी सांगितलं होतं का मला ऑब्जेक्ट पाहू द्या मला? आता खूप मॅसेज असं शक्य आहे, बट नव्हतं ना सांगितलं कोणीच. कोणालाच ऑब्जेक्ट नव्हतं सापडलं ना वाक्यात. ब्युटिफुल. चलो पुढे, पुढचं वाक्य स्पीड. आता पटापट आपल्याला खूप पुढे जायचं अजून. कुत्रा मैदानावर जोराने भुंकत आहे. चला फाइंड इट आउट एव्हरीवन, वेटिंग फॉर यू. चला शोधा 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 पटापट. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, ऍडवर्ब. Come on. Find it out, find it out, find it out, find it out. जमत चला शोधा. सब्जेक्ट शोधायचं. हे पाहिजे इथं वरती सगळे एलिमेंट्स दिलेले आहेत. सब्जेक्ट, ऍडवर्ब, ऑब्जेक्ट, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, सगळे शोधायचं तुम्हाला. व्हॉट इज सब्जेक्ट इन द सेंटेन्स, कुत्रा. सब्जेक्ट काय आहे, कुत्रा. हेल्पिंग वर्ब काय आहे, भुंकत आहे, मेन वर्ब आहे. ह्याच्यात पण ऑब्जेक्ट नाहीये. मैदानावर म्हणजे कोठे, जोराने म्हणजे कसं, हे दोन्ही पण ऍडवर्ब आहेत वाक्यातले. ऑब्जेक्ट आहे का, काय, कोणाला भुंकत आहे सांगितलंय का, कोणावर भुंकत आहे, कोणाला भुंकत आहे नाही सांगितलेलं. सो डायरेक्ट काय, कुठं तर मैदानावर, आणि कसं तर जोराने, दोन्ही ऍडवर्ब आहेत वाक्यात. लक्षात येते ना सगळ्यांच्या? आर यू अंडरस्टँडिंग? काय नाही समजलं तर परत एकदा पाहून घ्यायचं व्हिडिओ. पुढे, मी तिला पैसे देत आहे. कम ऑन फास्ट. मी तिला पैसे देत आहे. व्यवस्थित शोधा. व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज हेल्पिंग वर्ब, व्हॉट इज मेन वर्ब, व्हॉट इज ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज ऍडवर्ब. I can see your answers here, everyone. Answer everybody. Find it out. पटापट शोधा, पटापट शोधा. आर यू डन? सी, आता पहा, मी काय वाक्यातलं, सब्जेक्ट. आहे काय, हेल्पिंग वर्ब. देणे मुख्य क्रिया, मेन वर्ब. आता पहा, मी काय देत आहे, पैसे देत आहे. कोणाला देत आहे, तिला देत आहे. सो हे ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट आहेत वाक्यात. हे एक ऑब्जेक्ट आहे आणि हे एक ऑब्जेक्ट आहे. सो मी तिला पैसे देत आहे. मी म्हणजे सब्जेक्ट झालं, पहिला शब्द. आहे मेन वर्ब, आपलं हेल्पिंग वर्ब झालं. देणे मेन वर्ब झालं, आणि दोन ऑब्जेक्ट आले. कोणाला देते, तिला देते. काय देते, पैसे देते. दोन्ही ऑब्जेक्ट आहे. मग अशा वेळेस काय करायचं माहिती का, इथं ऑब्जेक्ट 1 2 थोडस चुकलेलं आहे.
ऑब्जेक्ट 1 पैसे आणि ऑब्जेक्ट 2 तिला. काय करायचं, ऑब्जेक्ट 1 म्हणजे पैसे. हे पहा, आय एम गिव्हिंग, मी देत आहे. दोन ऑब्जेक्ट जेव्हा येतात ना, आधी निर्जीव घ्यायचं आणि मग सजीव घ्यायचं. निर्जीव काय, तिला आणि पैसे. ह्याच्यात निर्जीव काय, नॉन लिव्हिंग काय, पैसे, आणि लिव्हिंग काय, तिला. सो आधी नॉन लिव्हिंग घ्यायचं. मी पैसे देत आहे आणि मग कोणाला, आधी काय मग कोणाला, आधी काय मग कोणाला. बरोबर, आधी कायचं उत्तर लिहायचं आणि मग कोणाला. सो इथे तुम्ही पाहिलं या वाक्यामध्ये काय नाही मिसिंग इन दिस, प्लीज टेल मी. स्पोकन सेंटेन्सच्या एलिमेंट्स नुसार या वाक्यामध्ये काय मिसिंग आहे, व्हॉट इज मिसिंग हिअर. वाक्यात काय नाहीये, देर इज समथिंग विच इज मिसिंग हिअर. काय नाहीये याच्यामध्ये. हा, व्हॉट इज नॉट देअर. काय नाहीये, ऍडवर्ब नाहीये. ऍडवर्ब नाहीये ना, ऍडवर्ब. हे जसं इथं ऑब्जेक्ट नव्हतं, इथं ऑब्जेक्ट नव्हतं, ऍडवर्ब नाही. पण वाक्यात सब्जेक्ट, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हमखास असतात. सब्जेक्ट शिवाय, हेल्पिंग वर्ब शिवाय, मेन वर्ब शिवाय वाक्य पूर्ण नाही होत. बाकी लक्षात आलं का. चलो आता पुढे जाऊया. लक्षात आलं सगळ्यांना, हाऊ टू रिकॉग्नाइज द एलिमेंट्स इन द सेंटेन्स. सब्जेक्ट, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट अँड ऍडवर्ब. कसं ओळखायचं सगळ्यांना समजलं असेल. आय होप सो, अँड आय विल जस्ट प्रोसीड अहेड. ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, यू कॅन प्लीज आस्क मी. एनी डाऊट हिअर, डू यू हॅव एनी डाऊट. Type in the chat box, no doubt ma'am. If you do not have any doubt here, you can type in the chat box, no doubt ma'am. No doubt, everything clear. Thank you. Yes, everyone. चलो, so let's move ahead. जायचं पुढे आता आपल्याला. Let us go ahead. Here we go. आता sentences. आता काय करायचं तुम्हाला, what to do. पॅटर्न जर तुम्ही ओळखलं तसं एक 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 शब्द घ्यायचा आणि इंग्लिश मध्ये क्रिएट करायचा फॉर्म्युला नुसार. व्हॉट इज द फॉर्म्युला, एकदा मला सांगा सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. आता जर मी तुमच्या समोर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य दिलं तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला, प्लीज रिपीट इन द चॅट बॉक्स. द फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट इज द फॉर्म्युला, फॉर्म्युला काय आहे. व्हॉट इज द पॅटर्न ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सगळ्यांना लक्षात आहे. सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. व्हॉट इज द फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडवर्ब. ठीक, चलो. सो एक एक्झाम्पल दिलं, मी शांतपणे एक गोष्ट वाचत आहे. करा बरं सेंटेन्स इंग्लिश मध्ये. फॉर्म्युला नुसार आता तुम्ही वाक्य बनवून दाखवायचं मला. आधी सब्जेक्ट घ्या, मग हेल्पिंग वर्ब घ्या, मेन वर्ब, आपलं मेन वर्ब घ्या, ऑब्जेक्ट घ्या, ऍडवर्ब. चलो, डू इट. मेक द ट्रान्सलेशन. मी शांतपणे एक गोष्ट वाचत आहे. तुम्हाला जर का थोडं बारीक बारीक दिसत असेल तर यू कॅन झूम. तुम्ही असं झूम करू शकता. क्लास स्लाइड झूम करू शकता. तुम्हाला जे दिसतं ना, यू कॅन झूम ऍज मच ऍज यू वॉन्ट. मी शांतपणे एक गोष्ट वाचत आहे. चलो, जॉईन करायचं मस्त पैकी. सब्जेक्ट घ्यायचं, एमिजार घ्यायचं, वर्ब घ्यायचं, त्याला ING लावायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं आणि ऍडवर्ब घ्यायचं. देन shall I proceed? The answer should be मी म्हणजे काय, आय सोबत काय येणार, am. वाचणे म्हणजे काय, रीड ला काय लावलं, ING. आय एम रीडिंग, मी वाचत आहे. काय वाचत आहे, ऑब्जेक्ट. अ स्टोरी, एक गोष्ट. कसं, शांतपणे, क्वायटली. आय एम रीडिंग अ स्टोरी क्वायटली. मी शांतपणे एक गोष्ट वाचत आहे. आय एम रीडिंग अ स्टोरी क्वायटली. मी शांतपणे एक गोष्ट वाचत आहे. पहा, सब्जेक्ट आलं आय, हेल्पिंग वर्ब आलं एम, मेन वर्ब आलं रीड, त्याला ING लावलं, स्टोरी आलं ऑब्जेक्ट, आणि कसं, शांतपणे, क्वायटली आलं ऍडवर्ब. एक्झाम्पल रेडी. प्रोसिडिंग अहेड. ती स्वयंपाकघर काळजीपूर्वक स्वच्छ करत आहे. चलो, कम ऑन गाइज, व्हॉट्स द एक्झाम्पल. ती स्वयंपाकघर
घर काळजीपूर्वक स्वच्छ करत आहे. चलो, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब ing, ऑब्जेक्ट ऍडवर्ब. मेक इट सगळं जॉईन करायचं. आता ओळखायचं आणि जॉईन करायचं. तुम्ही वहीमध्ये पण जॉईन करू शकता, नो प्रॉब्लेम. असं ओरली जमत नसेल तर टेक द हेल्प ऑफ युअर नोटबुक, नो प्रॉब्लेम. येस. ती स्वयंपाकघर काळजीपूर्वक स्वच्छ करत आहे. डन. सगळ्यांचे आन्सर झाले. द आन्सर शुड बी लाईक दिस. ती म्हणजे शी सोबत आम्ही जर पैकी इज, स्वच्छ करणे म्हणजे क्लीन, क्लीनला ing. शी इज स्वच्छ करत आहे. काय? स्वयंपाकघर, किचन. शी इज क्लिनिंग द किचन. काळजीपूर्वक म्हणजे केअरफुली. शी इज क्लिनिंग द किचन केअरफुली. शी इज क्लिनिंग द किचन केअरफुली. पुढे, ते पार्क मध्ये फुटबॉल खेळत आहेत. चला घ्या सब्जेक्ट फर्स्ट वर्ड, या पुढे हेल्पिंग वर्ब, टेक द हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट ऍडवर्ब. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करता येतोय ना सगळ्यांना? गुड. व्हेरी गुड. दॅट्स लाईक माय डिअर स्टुडंट्स. आन्सर, ते म्हणजे काय? दे सोबत आर, खेळणे म्हणजे प्ले, प्लेला लाव ing, दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. काय खेळत आहेत? फुटबॉल. कुठं खेळत आहेत? इन द पार्क. हे वाक्यातलं ऍडवर्ब. इन द पार्क ऍडवर्ब, फुटबॉल ऑब्जेक्ट, प्लेइंग मेन वर्ब, आर हेल्पिंग वर्ब, दे सब्जेक्ट. झाले सगळ्या गोष्टी अर्ध्या. पुढे, आम्ही रात्री एकत्रितपणे चित्रपट पाहत आहोत. आम्ही रात्री एकत्रितपणे किंवा सोबत चित्रपट पाहत आहोत. How can we make the sentence? Come on, please try. Everybody, please try. आम्ही रात्री एकत्रितपणे चित्रपट पाहत आहोत. How the sentence becomes? आम्ही रात्री एकत्रितपणे चित्रपट पाहत आहोत. आता पहा, आम्ही सब्जेक्ट वी सोबत आर घेतलं. वॉचिंग, पाहत आहोत, वॉच ing लावलं. काय पाहत आहोत? चित्रपट. वॉचिंग अ मूवी. कसं? एकत्रितपणे म्हणजे सोबत, टुगेदर. कधी? रात्री. ऍट नाईट. वी आर वॉचिंग अ मूवी टुगेदर ऍट नाईट. आम्ही रात्री सोबत चित्रपट पाहत आहोत. वी आर वॉचिंग अ मूवी टुगेदर ऍट नाईट. बरोबर आलं? आता ह्या वाक्यात पहा बरं, मला सांगा ह्या वाक्यामध्ये किती ऍडवर्ब आहेत? हाऊ मेनी ऍडवर्ब्स आर देअर इन द सेंटेन्स? ह्या वाक्यामध्ये किती ऍडवर्ब आहेत? हाऊ मेनी ऍडवर्ब्स आर देअर इन द सेंटेन्स? या वाक्यामध्ये किती ऍडवर्ब्स आहेत? हाऊ मेनी ऍडवर्ब्स आर देअर इन दिस सेंटेन्स? किती आहेत? 2 ऍडवर्ब्स. विच आर दोज? कोणते कोणते? हे पहा, कधी? रात्री. कसं? एकत्रित. 2 ऍडवर्ब आहेत ना? हा, मग पहा 2 ऍडवर्ब पण येतात कधी कधी. मग असं जॉईन करायचं आपल्याला. ते सोपं नाही. सोपं आहे, टेन्शन नका घेऊ. पल्लवी मॅडम विद्या. डन. समजलं का? अरे अजून एक वाक्य. ओके चलो. तो पटकन एक पत्र लिहित आहे. मला वाटलं काय बघायचं. तो पटकन एक पत्र लिहित आहे. अच्छा, करा. व्हेरी सिंपल सेंटेन्स. तो पटकन एक पत्र लिहित आहे. कम ऑन, मेक द ट्रान्सलेशन. व्हेरी सिंपल. एलिमेंट्स ओळखता आले ना? घ्यायचं आणि लावायचं फक्त ऍज इट इज. झालं वाक्य तयार. यू कॅन टेक द हेल्प ऑफ नोटबुक. तुम्ही वहीमध्ये पण बनवू शकता. ओळखायचं सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब,
मेन वर्ब, ऑब्जेक्ट, ऍडवर्ब जॉईन करायचं. टेक युअर टाइम, रिलॅक्स. तो पटकन एक पत्र लिहित आहे. डन 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 डन. येस माय डिअर स्टुडंट. तो पटकन एक पत्र लिहित आहे. तो म्हणजे काय? ही सोबत घ्यायचं इज, लिहिणे म्हणजे राईट, राईटला लावायचा आहे ही इज रायटिंग. तो लिहित आहे काय? पत्र, लेटर. कसं? पटकन. ही इज रायटिंग अ लेटर क्विकली. ही इज रायटिंग अ लेटर क्विकली. अशा प्रकारे आपण हे असर्टिव्ह सेंटेन्सेस, जे नॉर्मल सेंटेन्सेस असतात यांना बोलतात बेसिकली इंग्लिशच्या ग्रामरच्या भाषेत they are called as assertive sentences. What are they called? As assertive sentences. छोटे छोटेसे आपलं विधानार्थी वाक्य, साधे वाक्य. ओके. पुढे आता आपल्याला पाहायचं व्हर्बल क्वेश्चन. एव्हरीबडी आहात ना वी हॅव टू टेक मोर टाइम टुडे, कारण आज ना स्टार्टिंगचा खूप वेळ मला तुम्हाला टेन्सेस एक्सप्लेन करण्यामध्ये गेला एक्झॅक्टली, आणि आता आपल्याला एक टेन्स एक दिवशी कव्हर करायचा आहे. सो यू हॅव टू गिव्ह मी सम मोर टाइम. ओके. कॅन यू? एक्स्ट्रा 15 minutes हार्डली आय नीड. चालेल ना? आर यू गेटिंग स्लीप? नो? दॅट्स गुड. ऍडवर्ब ना कसं, कोठे, कधी. वाक्यातला ऍडवर्ब, हाऊ टू रिकॉग्नाइज ऍडवर्ब इन द सेंटेन्स. कसं, कोठे, कधी. जसं हे पहा, मी कशी गोष्ट वाचत आहे? शांतपणे. ती स्वयंपाकघर कसं स्वच्छ करत आहे? काळजीपूर्वक. तो कोठे फुटबॉल खेळत आहे? पार्क मध्ये. आम्ही कधी चित्रपट पाहत आहोत? रात्री. आम्ही कसं चित्रपट पाहत आहोत? सोबत, एकत्रितपणे. तो कसं पत्र लिहित आहे? पटकन. सो कसं, कोठे, कधी हे सगळेच काय आहेत? वाक्यातले ऍडवर्ब. दे आर द ऍडवर्ब. असा ऍडवर्ब ओळखायचा. ऑब्जेक्ट काय? कोणाला? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब. सोपं आहे. पुढे आता व्हर्बल क्वेश्चन आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे जे वाक्य आपण बनवतो त्या वाक्याचा आपण कधी ना कधी प्रश्न पण करतो, त्याचं कधी ना कधी निगेटिव्ह पण करतो. लेट्स सी हाऊ टू मेक दोज पॅटर्न्स. आता एक वाक्य आहे, ती गाणे गात आहे. दाखव बरं मला करून. ती गाणे गात आहे. व्हॉट इज द एक्झाम्पल? ती गाणे गात आहे. हे वाक्य सांगा मला इंग्रजीमध्ये पटापट सगळ्यांनी. एव्हरीवन लेट मी नो द सेंटेन्स इन इंग्लिश. ती गाणे गात आहे. ती गाणे गात आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. बरोबर ना? ती म्हणजे शी, इज, गाणे म्हणजे सिंग, सिंगला आयएनजी लावलं, अ सॉन्ग. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. आता पुढे काय करायचं आपल्याला? वी हॅव टू मेक अ क्वेश्चन. सी, ती गाणे आहे का? काय केलं आपण? फक्त या वाक्याचा आपल्याला करायचा प्रश्न. डिअर पीपल प्लीज पे अटेन्शन. हॅलो, प्लीज फोकस हिअर. ती गाणे गात आहे. शी इज सिंगिंग सॉन्ग, बरोबर आहे. पण ती गाणे गात आहे का? हा प्रश्न करायचा आपल्याला इंग्लिशमध्ये. जेव्हा कधी इंग्लिशमध्ये प्रश्न करायचा असेल, स्टार्ट सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा. वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा. ह्या वाक्यात हेल्पिंग वर्ब काय आहे जरा मला सांगा बरं. इन दिस सेंटेन्स व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब? रिकॉग्नाइज द हेल्पिंग वर्ब फर्स्ट. हेल्पिंग वर्ब काय याच्यामध्ये? सिंग आहे का? अ आहे की सॉन्ग आहे की शी की इज? व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब इन दिस सेंटेन्स? इज हेल्पिंग वर्ब आहे ना. हेल्पिंग वर्ब काय? इज. मग वाक्याची सुरुवात करायची. क्वेश्चन करायचं असेल तर वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची. यू हॅव टू स्टार्ट युअर सेंटेन्स बाय हेल्पिंग वर्ब. कशाने वाक्याची सुरुवात करणार तुम्ही? हेल्पिंग वर्बने. मग वाक्य कसं होणार? काय करायचं? ती गाणे गात आहे का? आधी इज घ्यायचं, मग शी. म्हणजे फक्त इंटरचेंज केलं, काहीच नाही केलं. व्हॉट डिड आय डू? काय केलं आपण? फक्त जे वरचं वाक्य आहे ना, वरचं वाक्य पहा. हे वाक्य पहा सगळ्यांनी. हे शी इज सिंगिंग अ सॉन्ग. आणि आता हे वाक्य पहा, काय केलं? फक्त इज इकडे घेतलं आणि शी सेकंड नंबरला घेतलं. बस एवढंच केलं. आणि सिंगिंग ऍज इट इज आणि सॉन्ग ऍज इट इज आणि पुढे क्वेश्चन मार्क. मग काय वाक्य झालं? इज शी सिंगिंग अ सॉन्ग? क्वेश्चन. हाऊ कॅन यू मेक? इज शी सिंगिंग अ सॉन्ग? ती गाणे गात आहे का? रिपीट आफ्टर मी इन द चॅट बॉक्स. प्लीज डू रिपीट.
इज शी सिंगिंग अ सॉन्ग? ती गाणे गात आहे का? इज शी सिंगिंग अ सॉन्ग? पुढे काय बरं वाक्य? ती गाणे गात नाही. ती गाणे गात नाही. आता ती गाणे गात आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. हे मेन सेंटेन्स. ती गाणे गात नाही हे वाक्य करण्यासाठी फक्त हेल्पिंग वर्बला नॉट लावायचं. इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सगळ्या. हे बघा, क्वेश्चन करण्यासाठी काय करायचं, निगेटिव्ह करण्यासाठी काय करायचं, इन्स्ट्रक्शन आर देअर. करा बरं त्याप्रमाणे. जॉईन नॉट टू द हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला फक्त नॉट जॉईन करा. हेल्पिंग वर्ब काय आहे? इज. इजला फक्त नॉट जॉईन करायचं. मग काय झालं? शी इजंट सिंगिंग अ सॉन्ग. शी इजंट सिंगिंग अ सॉन्ग. What is this called as? She isn't singing a song. ती गाणे गात नाही. फक्त इजला नॉट लावलं. इजला नॉट लावलं की कॉन्ट्रॅक्शन होतं isn't. काय होतं इजला नॉट लावलं की isn't. पुढे ती गाणे गात नाही का? क्वेश्चन. What is the question there? ती गाणे गात नाही का? ती गाणे गात नाही का? आता काय करायचं? हे पहा, जॉईन नॉट टू द हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला नॉट जॉईन करा. हे पहा इथं रेडी आहे हेल्पिंग वर्ब इजंट, आणि ते नॉट लावलेलं हेल्पिंग वर्ब वाक्यात सुरुवातीला घ्या. हेल्पिंग वर्ब इज आहे, त्याला नॉट लावलं आणि ते सुरुवातीला घ्यायचं. मग झालं इजंट शी सिंगिंग अ सॉन्ग. कसं झालं वाक्य पहा. लुक ॲट द स्क्रीन. इजंट शी सिंगिंग अ सॉन्ग. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आहे. ह्याचा प्रश्न जेव्हा केला तेव्हा हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतलं. ह्याचं निगेटिव्ह जेव्हा केलं हेल्पिंग वर्बला नॉट लावलं, आणि निगेटिव्हचा प्रश्न जेव्हा केला हेल्पिंग वर्बला नॉट लावून ते सुरुवातीला घेतलं. झालं इजंट शी सिंगिंग अ सॉन्ग. इजंट शी सिंगिंग अ सॉन्ग. क्लिअर? आय होप यू अंडरस्टूड इट. अजून एक वाक्य. हा नेक्स्ट करा बरं इंग्लिश मध्ये. तो क्रिकेट खेळत आहे. पटापट करायचं चॅट बॉक्स मध्ये. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. तो, व्हॉट इज द एक्झाम्पल? तो क्रिकेट खेळत आहे. कम ऑन कम ऑन कम ऑन एव्हरीवन. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा किंवा वहीमध्ये फास्ट उत्तर तयार करून ठेवा. माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. झोप नाही येणार. नाही येणार कोणाला झोप. कोण झोपतो 10 वाजता? बट स्टील गाईज, महिला मंडळ, पटापट वहीमध्ये लिहून काढा आन्सर. आय एम गिव्हिंग यू टाइम. इनफ टाइम देते मी सगळ्यांना. तो क्रिकेट खेळत आहे. एव्हरीवन, डिअर बॉईज, तुम्हाला पण सांगतेय, लेडीज अँड जेंटलमॅन, तो क्रिकेट खेळत आहे. आन्सर, ही इज प्लेइंग क्रिकेट. इझी एक्झाम्पल. ही इज प्लेइंग क्रिकेट. आता चला, तो क्रिकेट खेळत आहे का? स्टार्ट सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. फक्त वाक्याची सुरुवात करा हेल्पिंग वर्ब. करा. तो क्रिकेट खेळत आहे का? तो क्रिकेट खेळत आहे. तो क्रिकेट खेळत आहे का? मी खूप मोठं एक्झाम्पल देणार आहे याच्यानंतर, सो प्लीज प्रॅक्टिस नो. तो क्रिकेट खेळत आहे का? वाक्यातला हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट नंतर. हेल्पिंग वर्ब इन द बिगिनिंग, सब्जेक्ट ऍट द नंबर सेकंड. तो क्रिकेट खेळत आहे का? हेल्पिंग वर्ब आधी घ्या, सब्जेक्ट नंतर घ्या. तो क्रिकेट खेळत आहे का? मग काय करा? ओय, कोणी आणलं डस? ओ नेहा मॅडम, काय झालं? तो क्रिकेट खेळत आहे का? इज आधी, ही नंतर. इज आधी, ही नंतर. हेल्पिंग वर्ब सुरुवात केली. इज आधी घेतलं, ही त्याच्या जागेवर घेतली. झालं इझी ब्लाइंड होते. क्वेश्चन मार्क. तो क्रिकेट खेळत नाही. निगेटिव्ह वन. तो क्रिकेट खेळत नाही. तो क्रिकेट खेळत नाही. इन इंग्लिश हाऊ कॅन बी मेक? तो क्रिकेट खेळत नाही. हेल्पिंग वर्बला नॉट लावून टाकायचं फक्त. सेकंड नंबरलाच घ्यायचं हेल्पिंग वर्ब. वाक्य आहे, प्रश्न नाही. तो क्रिकेट खेळत नाही. हेल्पिंग वर्बला नॉट लावलं. इज आहे, इजला नॉट लावलं. झालं इजंट. ही इजंट प्लेइंग क्रिकेट. हेल्पिंग वर्बला नॉट लावलं.
इज हेल्पिंग वर्ब आधी कधी येतं, जेव्हा प्रश्न असेल ना तेव्हा हेल्पिंग वर्ब 1 नंबरला येतं. क्वेश्चन बनवताना हेल्पिंग वर्ब आधी येतं. तो क्रिकेट खेळत नाही, ही इजंट प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही का, हेल्पिंग वर्बला नॉट लावा आणि तो नॉट लावलेला हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्या. हेल्पिंग वर्बला नॉट लावा आणि हेल्पिंग वर्ब नॉट लावून तसंच हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्या. तो क्रिकेट खेळत नाही का. Good, 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 good. I can see your answer here in the chat box. Everybody, so beautiful, so beautiful. Thank you so much, guys, for staying in the class. Thanks a lot. Yes. मग काय, तो क्रिकेट खेळत नाही का, इजंट ही प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही का, इजंट ही प्लेइंग क्रिकेट. हेल्पिंग वर्ब त्याला नॉट लावलं आणि ही पुढे घेतलं, इजंट ही प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही का. लक्षात आलं. दिस इज हाऊ यू कॅन मेक दिस. आता पुढे व्हॉट एम आय गोइंग टू डू. आता मी तुम्हाला वाक्य देणार आहे. आय एम गोना गिव्ह यू द सेंटेन्सेस. तुम्ही मला इंग्लिश ट्रान्सलेशन करून दाखवायचे. यू हॅव सम टाइम. हिअर आर द सेंटेन्सेस इन फ्रंट ऑफ यू ऑल. कम ऑन, मेक द ट्रान्सलेशन. कम ऑन एव्हरीबडी, मेक द ट्रान्सलेशन. पटापट 4 वाक्य दिले तुमच्या समोर. एक तर वही मध्ये लिहा किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे. मेक द ट्रान्सलेशन प्लीज एव्हरीवन. Do it. 4 sentences are there. करा इंग्लिश ट्रान्सलेशन पटापट. Yes, guys. Please make the translation. Are you done with it? Yes. झाले ट्रान्सलेशन करून. चेक द आन्सर. मी पाणी पित आहे. आय एम ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे. आय एम ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे का, क्वेश्चन आहे. मग काय करायचं, फक्त हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं. मग काय होणार, एम आय ड्रिंकिंग वॉटर. देन व्हॉट हॅपन्स, एम आय ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे का, मी पाणी पित नाहीये. आय एम नॉट ड्रिंकिंग वॉटर. आता हे जे एम नॉट आहे ना, एम ला नॉट लावलं, इज ला नॉट लावलं कसं इजंट होतं, त्याचं एम ला नॉट लावल्यावर आरंट होतं. काय होतं, एम ला नॉट लावल्यावर, इथे लिहित नाही मला व्यवस्थित व्हायचं नाही येत, बट येस, एम ला नॉट लावलं तर आरंट होतं त्याचं कॉन्ट्रॅक्शन. तसं इज प्लस नॉट इजंट, तसं एम प्लस नॉट आरंट. नोटबुक मध्ये लिहून ठेवा. मी पाणी पित नाही का, मग काय करायचं, एम आय नॉट ड्रिंकिंग वॉटर. हिअर आपण करू शकतो आरंट आहे, असं पण एक वे आहे. आय टेल यू, असं पण आहे. तुम्ही एम आधी घेऊ शकता, आय नंतर, आणि नॉट ऍज इट इज. तुम्हाला हे सोपं वाटलं तर हे करा, किंवा डायरेक्टली एम ला नॉट लावून ते आधी घ्यायचं, आरंट आय ड्रिंकिंग वॉटर. दिस इज ऑल्सो करेक्ट. आणि हे पण अजून एक वे आहे, आरंट आय ड्रिंकिंग वॉटर और एम आय नॉट ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित नाही का, असं पण चालेल. ठीक आहे, लक्षात आलं. चेक युअर आन्सर्स.
इफ देर आर एनी मिस्टेक्स क्लिअर. पुढचं वाक्य, ते बागेत चालत आहेत. कम ऑन, मेक द आन्सर्स एव्हरीवन, डू इट. ते बागेत चालत आहेत. ते बागेत चालत आहेत. Here are the forms. Do practice. ते बागेत चालत आहेत. ते बागेत चालत आहेत. ते बागेत चालत आहेत का? ते बागेत चालत नाहीत. ते बागेत चालत नाहीत का? करा बरं मागच्या सारखंच सगळ्यांनी. Yes, come on, I love you. Are you done? Let's check. ते बागेत चालत आहेत. दे आर, ते चालत आहेत. दे आर वॉकिंग. कुठं बागेत? इन द गार्डन. दे आर वॉकिंग इन द गार्डन. मग आता प्रश्न करायचा, ते बागेत चालत आहेत का? मग काय करा, हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट नंतर, आर आधी, दे नंतर. आर दे वॉकिंग इन द गार्डन? आर दे वॉकिंग इन द गार्डन? ते बागेत चालत नाहीत. ते बागेत चालत नाहीत. मग काय होणार, दे आर नॉट वॉकिंग इन द गार्डन किंवा दे आरंट वॉकिंग इन द गार्डन. ते बागेत चालत नाहीत. आणि ते बागेत चालत नाहीत का? ते बागेत चालत नाहीत का? आरंट दे. एक तर आर दे नॉट पण करू शकता. हे आर आणि दे इंटरचेंज करायचं, नॉट ठेवायचं. किंवा आरंट दे वॉकिंग इन द गार्डन. आरंट दे वॉकिंग इन द गार्डन? ते बागेत चालत नाहीत का? आरंट वॉकिंग इन द गार्डन? दिस इज हाऊ यू गाइस कॅन. लक्षात आलं सगळ्यांच्या? या पुढे आता करा. भारत सध्या नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहे. भारत सध्या नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहे. रनिंग यूज करू शकतो, पण रनिंगचा अर्थ झाला पळणे. चालण्याला वॉक बोलतात ना. भारत सध्या नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहे. इंडिया इज फोकसिंग ऑन न्यू टेक्नॉलॉजी करंटली. हे करंटली एंडिंगला पण टाकू शकतो, इथे पण टाकता येतं. ऍडवर्ब वन वर्ड आहे ना, त्यामुळे इंडिया इज करंटली फोकसिंग ऑन अ न्यू टेक्नॉलॉजी. भारत सध्या नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहे का, हा प्रश्न आहे. मग काय करणार आपण, हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट नंतर. इज इंडिया करंटली फोकसिंग ऑन अ न्यू टेक्नॉलॉजी? इज इंडिया फोकसिंग ऑन अ न्यू टेक्नॉलॉजी करंटली? असं पण चालतं. मग भारत सध्या नवीन तंत्रज्ञानावर भर देत नाही, निगेटिव्ह आहे. मग इंडिया इजंट और इंडिया इज नॉट करंटली फोकसिंग ऑन न्यू टेक्नॉलॉजी. आणि भारत सध्या नवीन तंत्रज्ञानावर भर देत नाही का? Isn't India currently focusing on new technology? Isn't India currently focusing on a new technology? How you guys can make this sense. अजून एक वाक्य, भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करत आहेत. ओ माय गॉड. करा बरं ट्राय हे वाक्य. असर्टिव्ह बनवा बरं, मी पुढे हेल्प करणार मग नेक्स्ट सेंटेन्सेस बनवण्यासाठी. यस एव्हरीवन. भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करत आहेत. इंडियन स्टुडंट्स आर प्रिपेअरिंग फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. साठी, साठी म्हणजे काय, फॉर. प्रेपोजिशन्स पण यात कंटिन्यू आपले होणार आहेत. प्रेपोजिशन्सची सुद्धा आपण इथे प्रिपरेशन प्रॅक्टिस करणार आहोत. इंडियन स्टुडंट, भारतीय विद्यार्थी, इंडियन स्टुडंट्स आर प्रिपेअरिंग फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. मग याचा प्रश्न कसा होणार, how to make the question here? To make the question, you have to start your sentence with helping verb. मग काय होणार, आर आधी, इंडियन स्टुडंट्स नंतर. आर इंडियन स्टुडंट्स preparing for international competitions? Are Indian students
preparing for international competitions. मग नेक्स्ट, भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करत नाहीत. इंडियन स्टुडंट्स आर नॉट प्रिपेअरिंग फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स. भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करत नाहीत का? मग आरंट इंडियन स्टुडंट्स प्रिपेअरिंग फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आरंट इंडियन स्टुडंट्स प्रिपेअरिंग फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आता काही मराठी सेंटेन्स, रॅन्डम सेंटेन्सेस देणार आहे मी तुम्हाला. You have to make the English translations. Chalo, everybody. 1, 2, 3, 5, 6. 6 random sentences are there. Karun dakwa, please, everyone. Make every sentence in English, please. Kara barada. Random sentences are there and you have to practice. आणि त्याचा तुम्ही सराव करायचा आहे. Yes, guys. Make the answer. Yes, 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 guys. Come on, please make the answer. Yes. येस गाईज, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एव्हरीबडी कॅप्चर द स्क्रीनशॉट आणि वहीमध्ये याचे मी तुम्हाला याचे आन्सर्स पाठवेल. ठीक आहे, डन. ओके, विल स्टॉप हिअर ओनली बाय टुडे. आज इथेच थांबू आपण. सी यू इन द नेक्स्ट क्लास. थँक्यू एव्हरीवन.